ऐसे वदले तूच ये त्या घेऊन. पित्याची मिळाली संमती बंकटलाल हर्षे अति. म्हणे कधी भेटेल गुरुमूर्ती मजला सदनी आणावया. पुढे माणिक चौकात चौथे दिवशी सद्गुरुनाथ भेटले बंकटलाला प्रत. अस्तमानाचे समय आला. दिनपती असता गेला इकडे बोध सूर्य उदेला. माणिक चौक प्राचीला बंकटलालाच्या भाग्याने. गुराखी घेऊन धेनुस येऊ लागले ग्रामास. समर्थांच्या आसपास गायी जमू लागल्या. त्या वाटले नंदसूत आला येथे साक्षात. वृक्षावरी करितात पक्षी किलकिलाट आनंदे. दिवाबत्तीची तयारी दुकानदार करती खरी. अशा वेळी आला घरी घेऊन बंकट महाराजा. पित्याने मूर्ती पाहता क्षणी अति आनंद झाला मनी. नमन साष्टांग केले चरणी पाटावरी बैसविले. आणि विनविले जोडोनी हात काही भोजन करा येथ. तुम्ही साक्षात पार्वतीकांत प्रदोष वेळी आलाया. शिव आराधन प्रदोषकाली घडेल तो भाग्यशाली. ऐशी आहे ऐकिली स्कंद पुराणी गोष्ट म्या. ऐसे म्हणून आणिले बिल्वपत्र तत्काळ भले. समर्थांच्या ठेविले परमभक्तीने मस्तकी. करा येथे भोजन ऐसे गेलो बोलून. परी स्वयंपाका कारण अवधी आहे काहीसा. स्वयंपाक होईपर्यंत हे न थांबले जरी येथ. तरी प्रदोषकाली पार्वतीकांत गेला उपासी घरातुनी. त्यास करू कैसी तोड ऐसे संकट पडले जड. जनसमुदाय प्रचंड जमला मौज पहावया. विचार केला अखेरी दुपारच्या पुऱ्या आहेत घरी. त्याच ठेवोन तबकांतरी पुढे ठेवू समर्थांच्या. ते अवघेच जाणती कपट नाही माझ्या चित्ती. भावे भेटतो उमापती ऐसा आहे सिद्धांत. मी शिळे आवर्जून यास घालित नाही अन्न. शिवाय पक्क्या रसोई कारण शिळे म्हणणे उचित नसे. चिंतिल्याप्रमाणे तयारी तात्काळ त्याने केली खरी. आणून ठेविले समोरी तबक एक समर्थांच्या. पुऱ्या बदाम खारका केळी मोसंबी मुळे देखा. भाला प्रती लाविला बुक्का कंठी घातला पुष्पहार. गुरुमूर्ती प्रसन्न चित्ते अवघे झाले सेविते. जे जे पडेल पात्राते ते ते खाती भराभर. उदरी सुमारे 3 शेर अन्न साठविले साचार. तेथेच राहिले रात्रभर श्री गजानन महाराज. बंकटलाले दुसरे दिवशी मंगलस्नान समर्थांसी. घातले असे अतिहर्षी तो न थाट वर्णवे. घागरी सुमारे 100 उष्णोदकाच्या साचार. पाणी घालती नारी नर मन मानेल ऐशारीती. कुणी शिके काळी लाविती कुणी साबण घेऊन हाती. समर्थांचे घासिती पदकमळा आवडीने. कोणी दवना कोणी हिना कोणी चमेली तेल जाणा. कोणी बेलियाच्या मर्दना करू लागले निज हस्ते. अंगराग नाना परी त्यांचे वर्णन कोण करी. बंकटलालाची या घरी उणे नव्हते कशाचे ते. स्नानविधी संपला पितांबर तो नेसविला. अतिसन्माने बैसविला योगीराज गादीवरी. भाली गंध केशरी गळ्यात हार नाना परी. कोणी तुळशी मंजरी वाहू लागले शिरावर. नैवेद्य नाना परीचे झाले समर्थार्पणसाचे. भाग्य त्या बंकटलालाचे खचित आले उदयाला. ते बंकटलालाचे घर झाले द्वारका साचार. तयादिनी सोमवार वार शिवाचा होता हो. अवघ्या मंडळींनी आपुले मनोरथ ते पूर्ण केले. एकमात्र त्यातून उरले इच्छा रामशेठची. हा चुलत बंधू बंकटाचा होता भाविक मनाचा. भक्त असे शंकराचा त्यासी ऐसे वाटले. आज आहे सोमवार मसी उपास साचार. घरा प्रत्यक्ष शंकर चालते बोलते आलेच की. त्यांची पूजा अस्तमानी यथा सांग करोनी. करू पारणा ऐसी मनी इच्छा त्याने धरली असे. तो झाला अस्तमान मावळलासे नारायण. इच्छारामे केले स्नान प्रदोष वेळा लक्षुनी. पूजा साहित्य घेऊन साधू जे का गजानन. त्यांचे केले पूजन परम प्रेमे करोनी. आणि विनंती केली वरी झाले आहे दुपारी. आपुले ते भोजन जरी परी आता काही खावे. आपण जेवल्या वाचून मी नाही घेणार अन्न. आहे मला उपोषण सोमवारचे गुरुराया. अवघ्या भक्तांचा हेत पुरला माझा मात्र राहिला. तो पाहिजे पुरविला तुम्ही कृपा करून. जनकुतूहल दृष्टींनी पाहू लागले तयास्थानी.
इच्छाराम तो घेवोनी नैवेद्याला परातीत. आंबे मोहर तांदळाचा 2 मुदी भातसाचा नानाविध पक्वांनाचा थाट केला तयाने. जिलबी राघवदास मोतीचूर करंजा अनारसे घीवर. शाखांचे नाना प्रकार वर्णन करावे कोठवरी. अगणित चटण्या कोशिंबिरी वाडगा दह्याचा शेजारी. तुपाची ती वाटी खरी ओदनाच्या सव्यभागा. 4 मनुष्यांचे अन्न ऐसा नैवेद्य परिपूर्ण. समर्थांपुढे आणून ठेवला इच्छारामाने. पाहून त्या नैवेद्यासी महाराज बोलले आपणासी. खातो खातो अहर्निशी ऐसे बोलसी गणप्या. खा हे आता अवघे अन्न अघोऱ्यान करी अवमान. पाहो आले अवघे जन तुझ्या अघोर वृत्तीला. महाराज भोजना बैसले अन्न अवघे पार केले. पात्रीन काही ठेविले मीठ लिंबू तेही पहा. आग्रहाचा प्रकार काय होतो अखेर. हे दावण्यासाचार कौतुक केले गुरुवरे. खणाणून उलटी झाली खाल्ल्या अन्नाची ती भली. ऐसीच गोष्ट होती केली श्री रामदासे एकदा. खिरीची झाली वासना रामदासाची मना. तिची खोड मोडण्या जाणा आकंठ खीर प्याले की. उलटी होता परत ती भक्षू लागले सद्गुरुनाथ. श्री रामदास स्वामी समर्थ वासनेसी जिंकावया. तैसे लोकाग्रहाला घालावयासी शीघ्र आळा. हा उलटीचा प्रकार केला अंगी बळ असूनिया. सत्पुरुषाचे आचरण पुढील पिढीला साधन. होते कराया संरक्षण निसर्गाच्या धर्माचे. तेच समर्थे येथे केले लोकांलागी सुचविले. आग्रह करणे न चांगले तो विपरीत फळ देई. असो उलटी झाल्यावरी जागा केली साफसारी. नेवोन पैसविले पहिल्या परी स्नान घालोन महाराजा. नरनारी दर्शने घेती महाराजांची आनंद वृत्ती. तो भजन करण्याप्रती दिंड्या आल्या 2 तेथे. आवाज ज्यांचे सुस्वर खडे पहाडी मनोहर. विठ्ठलाचा नाम गजर करू लागले आवडीने. इकडे महाराजासनी होते ते वदले वदनी. भजनाची आमिषांनी गणगण गणात बोते. हेच सर्वदा त्यांचे भजन करीती टिचक्या वाजवून. ऐसा झाला आनंद जाण रात्रभरी ते ठाया. गणगण हे त्यांचे भजन हमेशा चाले म्हणून. लोकांनी दिले अभिधान गजानन हे तयाला. जो स्वयमेव ब्रह्म झाला नावरूप कोठून त्याला. नामरूपाचा गलबला प्रकृतीच्या आश्रयास. अस्ति भाती प्रिया ठाई योगेश्वर निमग्न राही. त्या आनंदान वर्णवे काही त्याची उपमा त्यालाच असे. आषाढीसी पंढरपूर वा सिंहस्ती गोदातीर. वा कुंभमेळ्यांसी साचार गर्दी होते हरिद्वारी. त्या परिशे गावात बंकटलालाच्या घरात. लांब लांबून असंख्यात जन येती दर्शना. स्वामी समर्थ गजानन हेच विठ्ठल नारायण. निश्चय विटेस ठेवून पाय उभे राहिले. त्यांचे वचन गोदातीर आनंद हा हरिद्वार. गजबजले शेगाव नगर सदन राऊळ बंकटाचे. जो ब्रह्मपदा पोचला जात कोठून उरली त्याला. सूर्याची या प्रकाशाला अवघेचा आहे सारखे. नित्य यात्रा नवी येई समाराधना होती पाही. त्या ते वर्णिता शेषही थकून जाईल निसंशय. तेथे माझा पाड कोण मी कीटका समान. अवघे वदे गजानन निमित्त करून माझ्या मुखा. समर्थांची दिनचर्या सांगतो थोडी या ठाया. अगाध त्यांचे चरित्र गाया मज पामरामती नसे. कधी करावे मंगल स्नान कधी हाळात जाऊन. कधी कधी प्राशन करावे गढूळ जलाचे. त्यांच्या दिनचर्येचा नियम नव्हता एकसाचा. प्रकार वायूच्या गतीचा न ये ठरविता कोणासी. चिलमीवरी प्रेम भारी ती लागे वरच्यावरी. नव्हती आसक्ती तिच्यावरी ते केवळे कौतुक. असो आता पुढील अध्याया भाव ठेवा ऐकावया. आली पर्वणी साधावया वेळ करू नका हो. हे श्री गजानन चरित्र आदर्श होवो भाविकांप्रत. हेच विनवी जोडोन हात दासगणू ईशाते. श्री हरिहरार्पणमस्तु शुभं भवतु. इति द्वितीयोऽध्यायः समाप्तः. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य द्वितीयोऽध्यायः समाप्तः.